नमस्कार. कार्तिक मास आणि रेकीची ऊर्जा. कार्तिक मास देवांचा सर्वात प्रिय काळ आहे. या काळामध्ये संपूर्ण विश्वाची ऊर्जा अत्यंत सूक्ष्म, तेजस्वी आणि दैवी बनते. या काळामध्ये ध्यान साधना, जप, दीपदान आणि ध्यान यांचा पवित्र परिणाम होतो. शेकडो पटीने आपली ऊर्जा वाढते. जसे की रेकी ऊर्जा जी सर्वत्र प्रवाहित आहे, तसेच कार्तिकातील ब्रह्मतेजही प्रत्येक जीवांमध्ये जागृत असते. फक्त मन शुद्ध, भावना दयाळू आणि हेतू पवित्र हवा. या महिन्यात जर आपण रेकी साधना केली तर ऊर्जा केवळ उपचार देत नाही, तर ती आत्म्याला प्रकाशाच्या मार्गावर घेऊन जाते. हीच या काळातील सत्व ऊर्जा जी अंधार हटवते आणि अंतर्मन उजळून टाकते. पौराणिक कथा अशी आहे की या काळामध्ये भगवान विष्णू या महिन्यात कार्तिक शयनी एकादशीपासून जागृत होतात. तेव्हाच ब्रह्मांडातील दैवी स्पंदने प्रवाहित होतात आणि ही स्पंदने म्हणजे रेकीची दिव्य ऊर्जा, शांत, उपचारक आणि प्रेममय. दीपज्योती परब्रह्म, दीप सर्वतोमम पाही. दीप म्हणजेच ब्रह्मतेज, जे अंधकार दूर करते आणि अंतर्मन उजळते. त्याचप्रमाणे ही रेकीची ऊर्जा